हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही एकदम मस्त असाल। तर आता माझी चाललेली आहे इथे इडलीच्या सांबाराची तयारी। तर मी जे आहे ते सांबार एकदम साध्या पद्धतीने बनवत असते। कुकर इथे लावलेला आहे आणि इडलीचं भांडं तिथे चढवलेलं आहे। बस जे साधी आपण म्हणजे वरणाच्या डाळीसाठी जे डाळीसाठी जे कुकर लावतो तसाच मी कुकर लावत असते। त्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, आलं, लसूण असा बारीक कट करून घेते, त्याला फोडणी देते आणि त्याच्यात जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं टाकते आणि त्याच्यात सांबार मसाला टाकते। झालं म्हणजे सांबार रेसिपी। फार झंझट करत बसत नाही, पण तसा पण सांबार खूप छान होतो जसं मी तुम्हाला सांगितला। जर तुम्हाला खूप सारे रेसिपी बघून पण काही जमत नसेल सांबार करायला तर तुम्ही माझ्या पद्धतीने करू शकता। इडली म्हटलं की मुलांना तर जास्तच भूक लागते। आमच्या इथे तसंच आहे। आता इडली चालू आहे तर माझ्या इथे मध्ये येऊन आर्यन मला विचारतोय की मम्मी झाली की नाही इडली। मी म्हटलं बेटा होत आहे, थांब। जसं तेल नाही टाकलं सांबाराला तिथे आला पण मला विचारायला। त्यापेक्षाही 1.5 शहाणे असतात ते म्हणजे छोटे मुलं आपल्या घरातले। आपण काही कामं करत असले की त्यांना अजिबात बघवलं जात नाही। जशी की माझी मुलगी आली माझ्याकडे आणि म्हणते मम्मी चल मला तुझ्यासोबत बसायचे, चल हॉलमध्ये। तशी ती एकटी अर्धा एक तास एकटीच खेळणार, पण मी कामामध्ये लागले की तिला मम्मी पाहिजे। इतकी शहाणी माझी मुलगी। इडलीच्या भांड्यामध्ये 15 मिनिटं झालेत, माझी इडली झालेली आहे। आता मी तिला एकदा चेक करते चाकूने। जर ती चिपकली तर समजायचं की थोडीफार राहिलेली आहे, जर चिपकली नाही तर समजून जायचं की झाली म्हणून। बरं इथे मी चेक करत आहे ही झाली की नाही। तर इथे जी थोडीफार राहिलेली आहे म्हणून मी परत झाकण लावून परत जाळ लावून तिला परत 5 मिनिट होऊ देणार। 5 मिनिटं झाले आहेत। आता मी इडली भांड्याचं झाकण जे आहे ते काढलंय, गॅस बंद केलाय आणि इडलीचे भांडे आहेत आतमध्ये ते सर्व बाहेर काढत आहेत। आणि लगेच मी इडली आहे ना त्याच्यामधून काढणार नाही, कारण की लगेच जर आपण गरम गरम काढली तर ती इडली तुटून जाते आणि व्यवस्थित निघत नाही, अर्धी चिटकलेली राहते भांड्याला। म्हणून 5-10 मिनिटं मी जर त्याला थंड होऊ देणार, त्यानंतरच ते इडले आहेत जे काढून ठेवणार। इडली पाहिजे? चला इडली खाते ना तू? तिखट आहे तिथे झालं काय झालं? आलू पाहिजे देतो का मला एवढा? काय झालं? हा झाला सांबार आणि हे झाली मऊ अशी इडली। छान आहे। देऊ इडली? आज जे आहे मी एकटीच नाश्ता करत आहे माझा, कारण की जाऊबाई आहे जे नाईट ड्युटी करून अजून आलेल्या नाही आहेत। मम्मा झोपी ना। हाँ आई लव यू आहे। थंडी वाजते मीनू झोपी ना, मारेल ती तुला। चल लवकर चल। बिट्टू ओरडेल ना मम्मा। चल लवकर ये इकडे। चल ये लवकर, पटापटा ये। भू आहे तिथे, मम्मी नाही आहे। नाही भू आहे ती। नाही भू आहे ती। भू आहे ती। दुसरी मम्मी है। किस्सी घे आणि चल तिची घे किस्सी आहे। किस्सी घे ना मम्मी आहे तर। राहू दे घे किस्सी आणि चल। लाईट नाही ना, ओरडेल ना ती। लाईट लावतर ओरडेल ना ती आपल्याला। ओरडेल मम्मी। चल चल चाल। काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले? पण तू धूळमध्ये जातच नाही, तू मोबाईलच जास्त वापरतोस ना। तू सांगितलं नाही का मी मोबाईल बघतोय खूप? मग काय म्हणाले? हा धूळमुळे नाही झालं, ते मोबाईलमुळे इन्फेक्शन झालं। नाश्ता चहाच्या याच्यामध्ये जे आहे ते माझं स्किन केअर रुटीन आहे, जे ते राहूनच गेलं होतं, कारण कामामध्ये होतंच तसं। एक काम झालं की दुसरं काम। तर आता म्हटलं आधी मला माझं स्किन केअर